प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नाशिक तालुका यांच्या मागणीनुसार दिव्यांग बांधवांची कामे होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील 1 दिवसाची मागणी केली होती। त्यानुसार नाशिक तहसीलदार श्रीमती शोभा पुजारी यांनी 1 महिन्यातील 1 दिवस दिला होता। त्यानुसार नाशिक तालुक्यातील मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव तहसील कार्यालयामध्ये आपली रखडलेली कामे करून घेण्यासाठी उपस्थित राहिले होते। त्याप्रमाणे संजय गांधी नायब तहसीलदार श्री शीतल साळवे व अन्नधान्य पुरवठा नायब तहसीलदार श्री विलास कनोजिया सर यांनी उत्तम सहकार्य केले व एक दिव्यांग बांधवांना बोलावून त्यांच्या समस्या कामे तहसील मार्फतच पार पाडण्याची कारवाई केली। त्यामुळे उपस्थित दिव्यांग बंधू भगिनीमध्ये एक वेगळाच उत्साह व आनंद संचारला होता। प्रत्येक महिन्याचा 1 दिवस आपल्या कामासाठी अशाच प्रकारे मिळणार आहे, याबद्दल नाशिक तहसीलदार शोभा गोसावी यांचे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यांनी आभार मानले। या प्रसंगी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, शरद नरवाडे, दत्ता मांडे, श्री अंबादास करमळकर, राहुल डिकले, श्री बापू झाडे, कैलास डिकले, यशवंत सातपुते, कल्पेश करंजकर, मानव शिंदे, हरिभाऊ जाधव, नाना पवार, दिनेश स्वामी, माधव शिंदे, अयूब पठाण, प्रभाकर साठे, कालिदास जाधव, श्रीमती तानू अक्का खांडबहाले, सौ आशा नरवाडे, सौ मनीषा सूर्यवंशी आदी दिव्यांग पदाधिकारी व बहुसंख्य दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित दिव्यांग बांधवांना वेळात वेळ काढून आज या ठिकाणी उपस्थित झाले, तर मी संघटनेच्या तर्फे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आणि आभार मानतो। तसंच यापुढे असंच सहकार्य ठेवा ही तालुका मार्गदर्शकाच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो। जय प्रहार। आज प्रहार दिव्यांग संघटना नाशिक तालुका कमिटीच्या वतीने आपण एक 15 दिवसापूर्वी आपण तहसीलदार मॅडम यांच्याशी संपर्क साधून दिव्यांग बांधवांच्या कामाकरिता आम्हाला महिन्यातील 1 दिवस पाहिजे होता, की संकल्पना आज या ठिकाणी परिपूर्ण होत आहे। असेच यापुढेही महिन्यातून 1 दिवस आपण या दिव्यांग बांधवांच्या कामाकरता घेऊन असे पद्धतीचे रेशन कार्ड आणि संजय गांधी पेन्शन विभाग या ठिकाणी येऊन एक दिव्यांग बांधवाची समस्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करत आहे। आतापर्यंत आपल्याला प्रशासनाकडून अतिशय उत्तम असं सहकार्य मिळालेलं आहे। किरकोळ कारकोळ थोडेसे विषय आहे, पण ते समंजसपणाने एक समझोता करून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे काम आपण या ठिकाणी सर्व संघटनेच्या माध्यमातून करत आहोत आणि यापुढे त्यांचे असे सहकार्य राहील ही अपेक्षा बाळगतो। जय प्रहार। नमस्कार, आम्ही प्रहार दिव्यांग क्रांती संघटना नाशिक तालुका कमिटी यांच्या वतीने सन्माननीय तहसीलदार मॅडम यांना दिव्यांगांची कामे व्हावी यासाठी महिन्यातील 1 दिवस मागितला होता। त्याप्रमाणे त्यांनी आज 19/1/2024 शुक्रवार हा दिवस दिल्यामुळे आम्ही सर्व येथे जमा झालो। त्यानुसार सन्माननीय नायब तहसीलदार कनोजे सर व सन्माननीय नायब तहसीलदार सन्माननीय शीतल सावळे सर यांनी योग्य ते सहकार्य केले। बऱ्याच दिव्यांग बांधवांची कामे निकाली झाली। तसेच ऑनलाईन कामे ज्या इथून मागे सिद्धवारला येथे पाठवले जायचे, त्यासाठी आम्ही साहेबांना वगैरे अपील केले व सदर कामे येथेच व्हावी, आपल्याकडे सर्व यंत्रणा आहे असा आग्रह झाल्यामुळे त्यांनी तो मान्य करून बऱ्याच दिव्यांग बांधवांची ऑनलाईन कामे येथेच करण्यात येतील करण्यासाठी त्यांनी तसे कागदपत्र पण घेतलेले आहे। त्याबद्दल सर्व तहसीलदार कर्मचारी वर्ग अधिकारी यांचे धन्यवाद। जय प्रहार। आज या ठिकाणी तुम्ही सर्व बांधव जमलेले आहात, पण आपल्या नाशिक तालुक्याच्या तहसीलदार मॅडम आज या ठिकाणी उपस्थित नाही आहे, तर तुम्हाला कसा अनुभव आला थोडक्यात सांगा। मॅडम वगैरे कधी संबंधित आला नाही आत्ता सध्या, पण नायब तहसीलदार ज्यांच्याकडे आपली कामे होती त्यांची भेट घेतल्यामुळे त्यांनी व्यवस्थित सहकार्य केले आणि बऱ्याच बांधवांची कामे वगैरे झालेली व सर्वांना क्रमाक्रमाने बोलवून त्यांच्या समस्या व्यवस्थित विचारून आणि त्या पद्धतीने त्यांनी वगैरे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, कामं पण केलेले आहे। तर अशाच पद्धतीने त्यांनी सहकार्य ठेवावे
आणि सर्व दिव्यांग बांधवांना म्हणजे प्रमाणे आज या पद्धतीने वागणूक दिली तशीच नेहमी द्यावी, देतील ते अशी आपण अपेक्षा करूया. साधारण किती दिव्यांग बांधव या ठिकाणी आले होते सांगता येईल? सर्वसाधारण वगैरे माझ्या मते 125 दिव्यांग बांधव इथे आलेले होते. अच्छा, सर्व नाशिक तालुका ग्रामीण मधील? हो, सर्व नाशिक शहरी आणि ग्रामीण मधले होते. पण ग्रामीण म्हणजे त्यांच्याला महसुली दृष्ट्या ते ग्रामीणमध्ये शहरात जरी राहतात. हा, अंत्योदय रेशन कार्ड म्हणजे पिवळा शिधापत्रिका याबाबत काय सांगण्यात आलं आपल्याला? याबाबत वगैरे इष्टांक शिल्लक नाही आहे त्यांच्याकडे. हा, इष्टांक आल्यानंतर वगैरे ते प्राधान्याने त्या दिव्यांग बांधवांचा विचार केला जाईल आणि त्यासाठी त्यांनी वेळोवेळी कागदपत्र म्हणजे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे मागणी केलेली, त्याचे पत्रकं पण त्यांनी आम्हाला दाखवले. त्यामुळे विश्वास पटला आणि त्या पद्धतीने आपण आता पुढे वाट बघू शकतो येईल बा, त्या पद्धतीने कामं होतील. प्रहार संघटनेच्या माध्यमातून आपण किती दिवसापासून इष्टांकाकरता पाठपुरावा करत आहेत आणि पुढे जर इष्टांक यायला विलंब झाला तर आपलं पुढलं नियोजन काय असेल? नाही, तसं बघायला गेलं तर इष्टांक सुरुवातीला होते 2021 मध्ये. त्या पद्धतीने सर्व अर्ज देऊन त्यांनी आपण निकाली काढण्यात आले, दिव्यांग बांधवांना त्याचा लाभ मिळून दिला. पण त्याच्यानंतर जनजागृती जास्त झाल्यामुळे संघटनेच्या माध्यमातून तर बरेच दिव्यांग बांधवांची संख्या वाढलेली आहे का अंत्योदयच्या कार्ड मागण्यासाठी आणि असे बरेच पेंडिंग आहे. तर गेल्या जवळजवळ 2021 पासून ते पाठपुरावा करताय. अद्यापर्यंत काही वगैरे तसे इष्टांक आल्याची माहिती मिळाली नाही आहे. पण जर नाहीच मिळाली तर दिव्यांग बांधवांचं म्हणजे एक सहनशक्ती संपती आणि त्याची परिणिती आंदोलनात होती. त्या पद्धतीने आंदोलन लावू आपण. अच्छा, आणि जे आता दिव्यांग बांधवांना कार्ड मिळतात, ऑनलाईनचा जो घाट घातलेला आहे प्रशासनानं, तर याबाबत आपलं काय मत आहे? हां, तर ऑनलाईन सिस्टीम आता सगळीकडे झालेली आहे, ते समजू शकतो आपण. पण दिव्यांगांना वगैरे सेतू कार्यालयामध्ये पाठवलं जायचं आणि ते वगैरे संबंधित सेतू चालक 1500 रुपये एक रेशन कार्ड वगैरे नवीन काढायचं किंवा विभक्त करायचं किंवा या ऑनलाईन करण्यासाठी जे बारकोड नंबर मिळतोय त्याच्यासाठी मागणी करायची आणि मागणी करून पण परिपूर्ण त्याचे काम नव्हते. सर्वात महत्त्वाचं पैसे घेणं, जितके पैसे घेणं वगैरे चुकीचं आहे. त्याला विरोध म्हणून आज वगैरे सन्माननीय नायब तहसीलदार परीस सर यांच्याशी चर्चा केली व त्यांना आग्रह केला की आपल्याकडे सर्व यंत्रणा उपलब्ध आहे, याच्या आधी पण आपल्याकडे ऑनलाईन काम व्हायची. मग दिव्यांग बांधवांची कमीत कमी कामं इथे तुम्ही करायला पाहिजे. त्यांना इकडे तिकडे विनाकारण फिरायला लावू नका. त्याची त्यांनी दखल घेऊन ऑनलाईन कामं इथे करणे सुरू केलेले आहे. स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी भास्कर साळवे, नाशिक.